श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। अमर रहे, अमर रहे। ज्यांच्या विचाराने अखंड महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत 32 वर्षाचा विद्या साक्षीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज शिवायांना घडवले आणि वाढवले त्या म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ या सर्व नावांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। सन्माननीय विचार मंच या मंचावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पवार आणि समोर बसलेले माझे मित्रमंडळींनो, आज मी तुम्हाला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्त ऐकावे अशी माझी नम्र विनंती। खरं तर 12 डिसेंबर 1950 रोजी एका शेतकरी गरीब कुटुंबामध्ये बीड जिल्ह्यातल्या परळ गावाच्या नाता नावाच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्म झाला। वडिलांचे नाव पांडुरंग असे होते व आईचे नाव मुंगाबाई असे होते। नाता हे दुष्काळी गाव होते। कोणतेही पार्श्वभूमी नसताना काळीचा जिल्हा परिषद सदस्य, नंतर आमदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच खासदारकी मिळवून देशामध्ये कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती। एक जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री, केंद्रीय मंत्री अशा लोकनेते जनतेत आदर्श होते म्हणजे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब। म्हणी होता साधेपणा कधी न दाखवला मोठेपणा, म्हणी होता साधेपणा कधी न दाखवला मोठेपणा, चंद्र परिदेव गुरुला कष्टातून वसंत भूमीला, कष्टातून वसंत भूमीला। लहानपणी प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी परळी या ठिकाणी जावं लागत असे आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अंबाजोगाई या ठिकाणी जावं लागत असे। त्यानंतर खऱ्या अर्थाने अंबाजोगाई कॉलेजमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा उदय या ठिकाणी झाला। मात्र शिक्षण सोबत सुरू होते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पुण्यातील लॉ कॉलेजला प्रवेश घेतला। लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची मैत्री झाली लातूर जिल्ह्यातील बाबळगाव यांच्याशी झाली। या दोघांनी मैत्रीच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्व होते। या दोघांची मैत्री म्हणजे खूप कहाणी सुदामासारखी होती। एक दिवशी उदयनराजांना पोलिसांनी अटक केले। पोलीस अधीक्षक साहेबांना मुंडे साहेबांचा फोन होतो। हॅलो, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री गोपीनाथ मुंडे बोलतोय। हो साहेब बोला, तुम्ही उदयनराजांना अटक केली? हो साहेब, त्यांच्या विरोधात आरोप आहे। उद्या माझ्या विरोधात आरोप असले तुम्ही मला अटक करणार का? साहेब, त्यांच्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार देखील आहेत। उद्या माझ्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार असले तुम्ही मला अटक करायला मागे पुढे बघणार नाही, कारण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात। अरे मुंडे साहेबांनी काय दिलं? मुंडे साहेबांनी स्वाभिमानाने जगायला दिलं। मी मरेल तर झुकणार नाही, मरेल तर झुकणार नाही असे म्हणणारे मुंडे साहेब मात्र 3 जून 2014 रोजी एका कार अपघातात त्याचा अचानक मृत्यू झाला। जाता जाता एवढंच मला असं वाटते, अन्यायाचा त्यांना रागच होता, अन्यायाचा त्यांना रागच होता। मुंडे साहेब आमचा रागच होता, मुंडे साहेब आमचा रागच होता।